नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. अनेक जणांच्या कमेंट्स होत्या, एंजल वन मध्ये आम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, व्हिडिओ बनवा. सॉरी थोडा लेट होतो आहे, पण फायनली व्हिडिओ घेऊन आलो आहे. खासियत याची अशी की फक्त काही मिनिटांमध्ये आपण हे अकाउंट ओपन करू शकतोय. सगळी प्रोसेस सांगतोय. महत्त्वाचं म्हणजे कुठलेही अकाउंट ओपनिंग चार्जेस नाही आहे. बेनिफिट तुम्ही ते बघू शकताय. झिरो ब्रोकरेज आहे 30 दिवसासाठी, 1 वर्षासाठी कुठलेही अकाउंट मेंटेनन्स चार्जेस नाही आहे. आणि म्युच्युअल फंड तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यासाठी कुठलंही कमिशन तुम्हाला लागत नाही. जसं की तुम्हाला माहित असेल, एंजल वन जसं की आता IPL चालू आहे, त्यांचं ऑफिशियल पार्टनर आहे. तुम्ही त्याच्या ऍड पण बघितल्या असेल आणि भरपूर सारे वेबिनार्स तुम्हाला देतोय. डेली सोमवार ते गुरुवार वेबिनार्स असतात. 1 तासाचा वेबिनार असतो, 100% फ्री आहे. ज्यांनी आपल्याकडे अकाउंट ओपन केले म्हणजे आपले क्लायंट्स आहे त्यांच्यासाठी हे फ्री असतात. अनेक जणांना मी देतोय आणि पुढच्या 10 दिवसामध्ये नवीन फ्रेश बॅच चालू होते. म्हणजे ज्यांना शेअर मार्केट काय असतं तेही समजत नाही, तर बेसिक पासून ऍडव्हान्स असे हे वेबिनार असणार आहे. 40 लोकांची ही बॅच असते. जस्ट हेडफोन लावायचे आणि तुम्ही हे सगळं शिकू शकणार आहात. आणि शनिवार रविवार ऑप्शन ट्रेडिंगचे यांचे वेबिनार्स असतात. जे सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट आहे हे आपल्याला शिकवतात, ज्यांना 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे अनेक जणांना अकाउंट ओपन करायचंय पण नवी प्रोसेस त्यांना माहित नाहीये आणि तीच मी तुम्हाला सांगतोय. भरपूर सारे बेनिफिट पण नाही. 500 रुपयाचं अनेक जे क्लायंट्स आहेत त्यांना हे कुपन कोड पण मिळतं. त्यामुळे तुम्हाला पण ओपन करायचंय तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, मोबाईलवरून सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवतो आहे अकाउंट कसं ओपन करायचं. मग त्यासाठी अकाउंट ओपनिंग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मिळून जाईल. जस्ट त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर एंजल वन ॲप तुम्हाला दिसेल. तर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. काही सेकंदामध्ये ॲप डाउनलोड होऊन जाईल. त्यानंतर तुमच्या समोर ओपन हे ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करून ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो नंबर तुमचा आधारशी लिंक आहे तोच नंबर टाका, कारण की पुढे जाऊन आपल्याला KYC करायची आहे. कारण की हे अकाउंट काय असतं, डीमॅट अकाउंट जे बँकेसारखंच असतं. बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो, इथे आपण आपले शेअर्स ठेवतो जे की आपण बाय सेल करू शकतोय. त्यामुळे इथे बँकेसारखी सगळी प्रोसेस आपल्याला करावी लागते. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रेफर कोड दिसतोय तर हाच रेफर कोड तुम्हाला टाकायचा आहे, जेणेकरून तुमचं जे अकाउंट असेल ते आपल्या अंडर असेल. त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम होतोय, काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काही गायडन्स लागतंय. कारण की ॲप डाउनलोड करण्यापासून शेअर कसे खरेदी करायचे, विक्री कशी करायची, म्युच्युअल फंड, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या सिरीजमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की हा कोड टाकून घ्यायचा आहे. रेफर कोड टाकल्यानंतर तुम्हाला अप्लाय म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या समोर OTP आलाय तो टाकायचा आहे. त्यानंतर या सगळ्या परमिशन द्यायच्या, म्हणजे आपण अकाउंट ओपन करतोय तर आपल्याला SMS येईल, त्यामुळे ही सगळी परमिशन देऊन टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. जसं की आधार कार्डवर किंवा पॅन कार्डवर तुमचं नाव आहे त्या प्रकारे तुम्हाला इथे नाव टाकून कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला जीमेल ॲड्रेस सोबत लॉग इन करायचं आहे. जो पण जीमेल ॲड्रेस तुम्ही द्याल सगळे अपडेट तुम्हाला या जीमेल ॲड्रेसवरच येणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड इथे अपलोड करायचं आहे. तुम्ही इथे तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकू शकताय. तो टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता पॅन कार्ड झाला, आता आपल्याला आपला आधार व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. कारण की आपल्या व्यतिरिक्त कोणी अकाउंट ओपन करू नये, त्यामुळे आधार आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. मग डिजी लॉकर सोबत इथे व्हेरीफाय करतो. मग आपला आधार नंबर कॅपच्या इथे तुम्हाला सेम दिसतोय तो टाकून, जो पण तुम्हाला मोबाईलवर दिसेल तो टाकून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आधार सोबत जो पण आपला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर यांनी OTP पाठवला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला माहित नसेल कुठला नंबर लिंक आहे तर वरती तुम्हाला हे 4 आकडे दिसतील, त्यावर तुम्हाला तो जो मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्हाला OTP येईल. त्यानंतर OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर डिजी लॉकरवर तुमचं जे अकाउंट आहे तो पिन 6 आकडी पिन तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जर का तुम्ही विसरले असाल तर फॉरगॉट सिक्युरिटी पिन यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पिन मिळू शकताय. तो टाकल्यानंतर डिजी लॉकर जी की गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ती आपल्या समोर आली आहे. त्यानंतर अलाउ यावर क्लिक करायचं आणि आपलं KYC पूर्ण झालंय. हीच सगळ्यात अवघड स्टेप आहे, बाकी सगळ्यात सोप्या आहे. KYC झाल्यानंतर इथे आपले सगळे डिटेल्स दिसत आहेत. मग आपलं नाव, जन्मतारीख, आधार नंबर सगळं आलंय. त्यानंतर नो युअर कस्टमर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आपलं जे बँक अकाउंट आहे ते आपल्याला इथे लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या बँक अकाउंटमधनं जे पण पैसे आपण इथे ॲड करू शकतोय आणि त्यावरच आपण शेअर बाय सेल करू शकतोय. तर इथे बँक डिटेल्स मी टाकतोय. मग IFSC कोड तुम्हाला जर माहीत नसेल तर डोंट नो यावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे. इथे बघा आपलं बँक अकाउंट लिंक झालंय. त्यानंतर तुम्हाला इथे कॅमेरा अलाव करून तुमची एक सेल्फी घेऊन टाकायची आहे, जेणेकरून हा जो अकाउंट आहे तुम्ही स्वतः ओपन करताय हे आपल्या सिक्युरिटीसाठी आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने हे मॅन्डेटरी केलं आहे. त्यामुळे इथे बघा अशा प्रकारचा कॅमेरा ओपन झाला आहे. इथे मी माझा सेल्फी घेतोय. त्यानंतर इथे कंटिन्यू व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे. ओके जर असेल तुमचा प्रॉपर तुम्ही सेल्फी घेतला असेल, आडवा तिरपा घ्यायचा नाही आहे, सरळ घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नंतर आपल्याला आपली सिग्नेचर जी की आपण पॅन कार्डवर केली आहे सेम सिग्नेचर आपल्याला इथे करून घ्यायची आहे. त्यानंतर सबमिट करायचे. तुम्ही जर वेगळे करतात तर मग तुमचा अकाउंट ओपनिंगला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तशीच तुम्हाला साईन करून इथे या दोघांवर क्लिक करून सबमिट करायचं आहे. त्यानंतर FNO आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे. तर इथे बघा आपले कुठली बँक आहे, मोबाईल नंबर आहे ते टाकून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा OTP आला आहे. तो OTP आपण इथे टाकून घ्यायचा आहे. लिंक अँड प्रोव्हाइड कन्सेंट यावर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. तर बघा OTP मला आला आहे, तो मी टाकला आहे. त्यानंतर आपले डिटेल्स विचारताय. मग तुमची इन्कम किती आहे, मग जी पण असेल ती टाकून घ्या, काही फरक पडत नाही. तुम्ही स्टुडंट असाल तर काही टाकू शकताय, 1 लाखपर्यंत टाकू शकताय. त्यानंतर तुम्ही जॉब काय करता तर ऑदर टाकू शकताय, स्टुडंट, बिझनेस जे पण आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 2 प्लॅन दिसत आहेत. तर एंजल रिकमेंड करताय व्हॅल्यू ॲड प्लॅन, तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करून कंटिन्यू हे दाबायचं आहे. त्यानंतर तुम्ही मेल आहात, फिमेल आहात ते टाकून घ्यायचं आहे. मॅरिड आहात, अनमॅरिड आहात ते टाकून घ्यायचं आहे. तुमच्या वडिलांचं नाव विचारताय ते टाकून आपल्याला इथे कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 3 नॉमिनी ॲड करू शकताय. जसं की तुम्ही जे पण शेअर्स घेतले तुमच्यानंतर ते कोणाला मिळाले पाहिजे. मग तुमचा मुलगा असेल, आई वडील, भाऊ बहीण जे पण असेल 3 जणांचे तुम्ही नाव टाकू शकताय. एकाचं पाहिजे तर एकाचं टाकू शकताय. मग ते पण शेअर्स आहे त्याच्यातलं किती टक्के त्यांना मिळाली पाहिजे ते पण तुम्ही ते टाकू शकताय. 1 टाकलं तर एकाला 100% मिळतील, 2 टाकले तर दोघांना 50-50 जे पण पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकताय. मग त्यांचं तुमच्याशी रिलेशन काय आहे, आई आहे, भाऊ आहे ते सिलेक्ट करून तुम्हाला सेव्ह नॉमिनी यावर क्लिक करायचं आहे. नंतर पण तुम्ही नॉमिनी चेंज करू शकताय. पूर्ण फॉर्म आलेला आहे. त्यानंतर आधार नंबर टाकून व्हर्च्युअल ID जो आहे तो टाकून OTP आलाय, फायनल OTP येतोय, तो आपल्याला इथे सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल यू आर वेल डन, म्हणजे आपलं अकाउंट इथे प्रोसेस झालेलं आहे. इथे बघा 6 सेकंद 5 सेकंद दाखवत आहे. त्यानंतर इथे बघा आपलं अकाउंट इथे सबमिट केलेलं आहे. त्यानंतर ते रिव्ह्यूला जाणार आहे. तुम्ही ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस यावर क्लिक केलं तर तुम्हाला दिसून जाईल तुमचं अकाउंट आपण कधी सबमिट केलेलं आहे. आता ते रिव्ह्यूला गेलं आहे. रिव्ह्यू झालं म्हणजे जे पण आपण डॉक्युमेंट दिले, सेल्फी दिला तो बरोबर आहे की नाही ते चेक करता. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर 2 दिवसामध्ये एंजल वनची टीम तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करते, तुम्हाला ते अकाउंट ओपन करायला मदत करते. तुम्हाला काहीही प्रोसेस जमत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकून देईल. पर्सनल माझी लिंक आहे, त्यावर तुम्ही मला मेसेज करा की अशाची अडचण येते आहे. आमची टीम तुम्हाला अकाउंट ओपन करून देईल, जेणेकरून तुम्ही वेबिनार जॉईन करू शकताय. आणि जर नसेल करायचं तर तुम्ही स्वतः मी व्हिडिओप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे प्रोसेस करू शकताय, किंवा एंजल वनची टीम सुद्धा तुम्हाला कॉल करेल, ती पण तुम्हाला अकाउंट ओपन करून देईल. तर मित्रांनो अगदी सोपी प्रोसेस होती. मोबाईलवरून सगळी माहिती तुम्हाला समजून सांगितली आहे. तरी काय अडचण आली तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देऊन टाकेल, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. प्लस तुम्हाला वेबिनार जॉईन करायचे त्याचे डिटेल्स पाहिजे तर त्यासाठी पण लिंक दिलेली आहे. मित्रांनो बाहेर जर आपण बघायला गेलो तर हजारो लाखो रुपयांचे हे कोर्सेस येतात, पण रिसर्च अनालिस्ट आपल्याला फ्रीमध्ये शिकवताय. त्यामुळे नक्की तुम्ही अकाउंट ओपन करा. अकाउंट तुमचं ओपन झालं तर मला पण समजणार आहे. आणि तुम्ही काय करा, त्या टेलिग्रामवर तुमचा जो क्लायंट ID आहे ॲपमध्ये दिसतो तो मला पाठवून द्या, जेणेकरून मी तुम्हाला आपल्या प्रायव्हेट ग्रुपवर ॲड करेल, जिथे तुम्हाला फ्री वेबिनारचा ॲक्सेस मिळेल. भरपूर सारे रिपोर्ट जे एंजलवरकडनं प्रोव्हाइड होतात ते तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्हाला एक एज्युकेशनल माहिती मिळत जाईल, चांगलं शिकू शकताय. त्यामुळे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल, ॲप ओपन झाल्यानंतर नक्की कमेंट करा. त्यानंतर शेअर कसे खरेदी विक्री करायचे, म्युच्युअल फंडमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची, ॲप कसं वापरायचं, सगळे व्हिडिओ 1 बाय 1 तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.